नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अमृत कलश योजना. अमृत कलश योजना काय आहे व त्याचे फायदे काय आहे? आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. SBIची 400 दिवसाची भन्नाट मुदत ठेव योजना. 7.7% मिळणार व्याजदर. इतर तपशील जाणून घ्या. मुदत ठेव म्हणजेच FD म्हणजेच गुंतवणूक केल्याने ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर निश्चित उत्पन्न मिळते. तुम्ही अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करून बंपर नफा कमवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपली 400 दिवसाची विशेष मुदत ठेव योजना ऑफर करते. व्याज मिळते. SBI 7.7% SBI अमृत कलश असे नाव लोकप्रिय योजनेचे नाव आहे. या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन बँकेने आता त्यांची अंतिम मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. योजनेची मुदत अनेक वेळा वाढवावी लागली. बँकेने 12 एप्रिल 2023 रोजी प्रथमच SBI अमृत कलश योजना सुरू केली होती. यावेळी बँकेने 30 जून 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 31 डिसेंबर 2023 करण्यात आली आणि आता पुन्हा या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन बँकेने अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. असूनही या योजनेची लोकप्रियता कायम असल्याने पाहून बँकेने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवावी लागली. आता ग्राहक या योजनेचा 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. SBI अमृत कलश ही 400 दिवसाची विशेष FD योजना आहे, ज्यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त गुंतवणुकीवर 7.7% व्याज मिळते. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास 0.50% अधिक म्हणजे 7.7% व्याज मिळते. या योजनेअंतर्गत ग्राहक जास्तीत जास्त 2 कोटी रुपये जमा करू शकतात. SBI अमृत कलश FD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळ कोणत्याही शाखेला भेट देऊ शकतात. यासाठी डॉक्युमेंट कुठले लागतात? आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आणि ईमेल ID ही कागदपत्रे आवश्यक असतील. यानंतर तुम्हाला बँकेकडून या योजनेसाठी एक फॉर्म मिळेल. तो भरल्यानंतरच तुमचे खाते उघडले जाईल. असे ही अमृत कलश योजना आहे. ही सर्वोत्तम म्हणजेच की कमी पैशांमध्ये ही जास्त प्रमाणामध्ये व्याज देणारी ही योजना आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.